लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी का लावली म्हणून पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण, आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे निवेदन। बातमी का लावली म्हणून पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, या आशयाचे निवेदन युवा ग्रामीण पत्रकार संघ पुसद यांच्या वतीनं दिनांक 13 मे 2024 रोजी पुसद उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं। याबाबत सविस्तर वृत्त असे की कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेखान जमादार यांनी बायकांनी भर चौकात मारहाण केल्याची बातमी आपल्या वृत्तपत्रात का लावली म्हणून 9 मे 2024 रोजी पत्रकार प्रकाश तिराळे यांना रोडवरून फरफटत नेलं आणि मारहाण केली। या प्रकरणी मुरगुड पोलिसांनी पत्रकार प्रकाश तिराळेवर दबाव आणून गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत होते, परंतु जिल्ह्यातील पत्रकारांनी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणल्याने अखेर गुंड प्रवृत्तीचा जिल्हा प्रमुख, त्याचे साथीदार आसिफ खान उर्फ मॉन्टी, असद खान जमादार, संदीप अशोक सनगर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले, परंतु पोलीस यांना अटक करण्यास टाळाटाळ करीत असून या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तात्काळ अटक करण्यात यावी, याकरिता यवतमाळ जिल्ह्यातील तालुका पुसद येथे पत्रकार संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे। या निवेदनावर युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा सचिव राजेश सोनुने, तालुका अध्यक्ष राजू राठोड, तालुका ग्रामीण अध्यक्ष राजेश ढोले, तालुका सचिव कुलदीप सुरोशे, शब्बीर शेख, कैलाश श्रावणे, विजय निखाते, ऋषिकेश जोगदंडे, प्रशांत देशमुख, मारोतराव कांबळे, प्रशांत राठोड इत्यादींच्या सह्या आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।